नमस्कार. अपर्णाज होम अँड किचनमध्ये आज बनवते मी भोपळ्याचे घारगे. भोपळ्याच्या दशम्या पण बनवतात, घारगे पण बनवतात, तिखट मिठाच्या पुऱ्या पण बनवतात, पण आज आपण गोडाच्या बनवतो आहे. तर ह्यासाठी मी घेतला आहे हा अर्धा किलो भोपळा. उन्हाळे दिवस आहेत म्हणून आत्ता ह्याच रंगाचा असा भोपळा मिळतो, पण थंडीचे दिवस असले की छान केशरी रंगाचा भोपळा मिळतो. पण आपण ह्याच्यात गूळ घालून शिजवणार आहे म्हणून त्याच्यात रंगाचा काही फरक नाही पडत. मी आज सहजच हा व्हिडिओ बनवायचा म्हणून हे भोपळ्याचे घारगे बनवायला घेतले. त्यासाठी भोपळा छान धुवून घेतला आहे आणि ह्या बारीक किसणीने आपण किसून घ्यायचा आहे. सर्व भोपळा असा बारीकच किसायचा आहे, फोडी करून घेतलेलं कामास नाही. हे पहा, ह्या प्रकारे मी सर्व भोपळा किसून घेतलेला आहे. आता आपण ह्याला एखाद्या पातेल्या किंवा कढईमध्ये ट्रान्सफर करूया. मी खालती अगदी 1 चमचाभर तेल घातलं आहे, म्हणजे खाली कढईला किंवा पातेल्याला लागू नये. ह्याला जाड बुडाचंच थोडं भांडं घ्यावं लागतं. त्यात हा सगळा कीस घातला. आता मी ह्याला गुळात करते. आपल्याला हवं तर तुम्ही धाग्याची जे मिश्री येते म्हणजे खांड, त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता. मी साधारणतः साखरेचा उपयोग कमी करते म्हणून मी ह्याला गुळात केलेलं आहे. गरमीचे दिवस असल्या कारणाने गूळ पण फार कडक आहे, तर म्हणून त्याला थोडासा शिजायला वेळ लागेल. तर मी ह्याला मुरायला थोडंसं 1-5 मिनटं ठेवेन, म्हणजे गूळ पाणी सोडतो. ह्याच्यासाठी अर्धा किलो गुळासाठी मी जवळजवळ 150 ग्राम गूळ घेतलेला आहे. चला तर आता आपण ह्याला गॅसवरती चढवूया. गॅसवर अगदी मंद आचेवरती भोपळा गुळाच्या सहज शिजवायचा आहे आपल्याला. हे पहा, गूळ आणि भोपळा मिक्स करून मी गॅसवर ठेवून दिला आहे. नेहमी कोणताही गोडाचा पदार्थ करतो तर आपण 1 चिमटभर मीठ घालावं, म्हणजे त्याची चव आणखीन उठून येते. ह्यातही मी 1 चिमटभर मीठ घातलेलं आहे. आणखीन ह्याच्यात काहीच घालायचं नाही आहे. पाणीचा अगदी वापर करायचा नाही, का तर गूळ जेव्हा जेव्हा पिघळेल तसा तसा तो पातळ होत जाईल आणि भोपळ्याच्या बरोबर ते मिश्रण जे आहे ते हे आता आपण पाहू शकता 5 मिनटं शिजवता झालेत मला. गुळाने किती पाणी सोडलं आहे आणि बरोबरच हा जे आहे तो भोपळा पण शिजून राहिलेला आहे. ह्याच्यात काहीच कच्चेपणा नाही. पूर्ण प्रोसेसमध्ये पाण्याचा थेंबही वापरायचा नाही आहे. ह्याला मी जवळजवळ 7 ते 8 मिनटं शिजवून घेतलं आहे. हे शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तीळ घालते. थोडीशी मी खसखस पण घालणार आहे. ह्यात आजच्या रेसिपीला मी बडीशेप घालायचं विसरले आहे, पण आपण 1.5 चमचा बडीशेप पण घालावी. खूपच मस्त फ्लेवर येतो त्याचा. ह्याला तुम्हाला हवं तर वेलची पावडर, जायफळची पावडरसुद्धा घालू शकता. पण भोपळ्याच्या पुऱ्या तशाच आपल्या आपमध्ये खूपच स्वादिष्ट आणि खूपच मस्त लागतात, कुरकुरीत, म्हणून मी ह्याच्यात दुसरे आणखीन काहीच फ्लेवर ॲड केलेले नाही. ह्याला मी थोडंसं थंड करायला ठेवेने. हा भोपळा शिजून चुकला आहे, गॅस बंद केला आहे. ह्याला एखाद्या परातीमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्हाला कणिक मळायची असेल त्याच्यामध्ये तुम्ही ह्याला काढून थंड करू शकता. हे पहा, मी ही परात घेतली आहे. परातीमध्ये ह्याला 10 मिनटं नुसतं पसरून ठेवलं आहे की हा थंड झाला आहे. पूर्णपणे ह्याला थंड व्हायचं आहे की आपण पीठ मळू शकू, हात लावता येऊ शके आपल्याला. यात मी 1 चमचा भरून खसखस घातली आहे. आता अर्धी वाटी मी ह्याच्यात रवा पण घातला आहे. रव्याने ह्याला छान कुरकुरीतपणा येतो. आटाच्या बरोबर ह्याला आपल्याला रवा पण थोडासा मिक्स करायचा आहे. रवा घालून 1-2 सेकंड ठेवून द्या, म्हणजे तो थोडासा फुगतो. तसाच बरोबर आपण कणिक मळूया आणि तिला पण 5 मिनटं रेस्टला ठेवूया, तर तो जेवढा रवा फुगायचा असेल तो त्याच्याही सोबत फुगून येतो. आता ह्यात जितकं मावेल तितकं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि आट्याला आपण पोळी करतो असं साधारणपणे मळून घ्यायचं आहे. तर मी थोडं थोडं करून पीठ घालते, का तर आपल्याला पाणी ह्याच्यात बिलकुलच घालायचं नाही आहे आणि पाणीचा अंश अगदी नसल्यामुळे हे पुऱ्या जे आहे ते 15 ते 20 दिवस छान टिकतात. पण सहजपणे पोरांच्या घरामध्ये 15 दिवस कधीच कोणची वस्तू टिकून राहतच नाही, ती तर 3-4 दिवसातच संपून जाते. म्हणून तरी पण आपण पाण्याचा अंश नाही घालायचा. कुठे प्रवासाला वगैरे घेऊन जायचं असेल तर असा आटा मळून आपण पराठ्यासारख्या दशम्यासुद्धा ह्याच्या करून घेऊन जाऊ शकतो. मी आज तुम्हाला पुऱ्यांसारखे, का तर ते बिस्किटासारखे छान कुरकुरीत लागतात आणि चहा वगैरे बरोबर तर फारच मस्त आनंद येतो त्याचा, म्हणून आपण पण ह्याचा एकदा अवश्य ट्राय करून पहा. हे पहा, हे पीठ मळत जाते मी. अजूनही ह्याच्यात पीठ राहणार आहे. अजून हे फार मऊसर आहे. जेवढं लागेल तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठच घालायचं आहे. तर हळूहळू थोडं थोडं गव्हाचं पीठ घालत जायचं आणि घट्टसारखा गोळा ह्याचा बनवत जायचा आहे.
हे सगळं पीठ असं मळलं गेलं आहे. पाणी एक थेंब पण नाही घातलं आहे. मी सारखं सांगते की पाणी अगदी ह्याच्यामध्ये आवश्यकता नाहीच पडणार, का तर गुळाने इतकं पाणी सोडलेलं आहे. आपण साखर घातली तरीसुद्धा साखरेचं येईल आहे, पण बस फक्त तो रंग नाही आहेत जे गुळाने येतो तो. आणि तसं पण आजकाल जे आहे ते हेल्थ कॉन्शियस लोक जे आहेत ते साखरेचा वापर अगदी नाहीसाच करतात. म्हणूनसाठी मी हे, आणि घारगे नेहमी गुळाबरोबरच छान लागतात, म्हणून हीच कृती आपण पण प्रयत्न करावी. ह्याला छान मळून घेतलं आहे, तेलाचा हात लावून एकसार केलं आहे आणि एक 5-7 मिनटाकरता मी ह्याला जे आहे ते झाकून ठेवेन. 5 मिनटं झाल्यानंतर आपण ह्याला उघडून बघूया. जितका रवा फुगायचा होता तो व्यवस्थित फुगलेला आहे आणि आपलं पीठ एकसार झालेलं आहे. ह्याच्या बरोबरीने गोळे पाडून घेऊया. मोठे मोठेच गोळे पाडायचे, मोठी पोळी लाटायची. छोट्या छोट्या पुऱ्या करायची असेल तर तुम्ही छोटे पण गोळे घालू शकता, पण मी एक मोठी पोळी लाटते आणि एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा वाटीने एकसारख्या पुऱ्या कापून घेते. ह्याचे जे नंतर काप निघतील त्याचा देखील एक गोळा बनतो आणि मग त्याच्यासुद्धा आपण जे ते घारगे कापून बनवू शकतो. तर चला आता आपण लाटूया. ही एक गोळा घेतला आहे मी आणि ह्याला थोडंसं सुकं पीठ लावून घेतलेलं आहे. कणिक लावूनच मळायचं. आपल्याला हवं तर तेल लावूनसुद्धा तुम्ही मळू शकता की चिकटे ना. तसं हे फार कमीच चिकटतं, फार कमीच कणिकही लागते ह्याला. साधारणतः आपली रोजची जे पोळी असते त्याच्यापेक्षा, चपातीपेक्षा ह्याला थोडंसं जाडसर ठेवायचं. जाडसर केलं म्हणजे काय होतं की थोडी पुरी खुसखुशीत होते आणि त्याचा खस्तापणा पण चांगला येतो. पातळ पुरी लाटली तर मग कडक होतात त्या पुऱ्या थोड्याशा. या वाटीच्या सहाय्याने मी ह्यांना कापून घेतलेलं आहे. एकसारख्या पुऱ्या कापल्या जातात आणि हे जे मधलं जे उरेले त्याचा आपण परत एक गोळा करून ठेवायचं आणि शेवटली एक मोठी गोळी परत होते आणि त्याच्यामध्ये परत असेच लाटून आपण जितपत लाटू शकतो तितक्या पुऱ्या कापून घ्यायच्या. सगळ्यात शेवटी जे आहे ते थोडंसं जे उरतं त्याचे मी शंकरपाळे केलेत, म्हणजे काहीच ह्याच्यामध्ये वाया गेलं नाही. शंकरपाळे केल्याने काय मग नंतर काही कापलं नाही गेलं, म्हणूनसाठी त्याचे छान शंकरपाळे पण बनले आणि ते तर चटपट येता जाता जे आहे ते असेच खाऊन संपून जातात. ही एक आणखीन पोळी लाटून दाखवते. पोळी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. आपण रवा घातला आहे म्हणून खुसखुशीतपणा तर त्याच्यामध्ये असाच येणार आहे. भोपळा गुळाच्या बरोबर छान शिजून एकजीव झालेला आहे म्हणून गोडवा पण छान येईल पोळीला. ही दुसरी पण पोळी मी लाटून तयार करून घेतलेली आहे. आपण जितक्या मोठ्या पोळ्या करू शकता तितक्या मोठ्या कराव्या आणि तितक्याच अशा पुऱ्या एकसारख्या कापून घ्याव्या. एकसारख्या बनतातही सुंदर आणि दिसतातही सुरेख. माझ्या ह्या सगळ्या पुऱ्या जवळजवळ लाटून तयार झालेल्या आहेत. आता मी गॅसवरती ह्या पुऱ्या लाटताना कढई गरम करायला ठेवून दिली होती. त्यात तेलही घातलं होतं. तेल गरम झालं आहे की नाही हे आपण चलून आता पाहूया की तेल गरम आहे की नाही आपलं. ह्याप्रमाणे मी जवळजवळ 5 गोळ्यांच्या सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. हा जे शेवटला गोळा उरला होता सगळा कापलेला त्याचा देखील गोळा बनवून घेतला आहे. इकडे तेल तापायला ठेवलं होतं. एक छोटीशी गोळी टाकून पाहूया. हे पायच्यात बबल्स येतात. खूप कडक तेलामध्ये अगदी आपल्याला सोडायच्या नाही आहेत, नाही तर वरनं फक्त रंग बदलून जाईल आणि आतून त्या पुऱ्या ज्या आहेत ते कच्च्या राहतील. म्हणून मीडियम आचवरतीच ह्याला ठेवायचं आहे. आणि आता ह्या अशा प्रमाणेनी मी पुऱ्या तळत चालली. एका वेळेस मी 3 पुऱ्या फक्त घातलेल्या आहेत. खूप जास्ती तेल घातलं नाही आहे, कारण मग ते तळणीच्या तेलाचा उपयोग किती दिवस करायचा हाही एक प्रश्न असतो. थोडंसं गोल्डन होस्तोरच आपल्याला मंद आचेवरती ह्यांना शेकून घ्यायचं आहे. खूप जास्ती कडक नाही करायचे आहेत आणि मुलांना खायसाठी थोड्याशा कडक करायच्या असतील तर त्याला तुम्ही थोडं आणखीन शेकू शकता. पण ह्या जशा थंड होतील तशा त्या आपोआपच जे आहे ते थोड्याशा कडकही होतील आणि छान खस्ता बिस्किटांच्या सारख्या अगदी चहाबरोबर किंवा येता जाता आपण असं सुद्धा खाऊ शकतो. प्रवासासाठी तर फार उत्तम आयटम आहे हा. अशा प्रकारे तुम्ही दशम्या पण करू शकता आणि तो पण पदार्थ आपण बरोबर घेऊन आणखीन 10-15 दिवस कुठेही जाऊ शकतो. पाणी नसल्यामुळे ते खराब होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे पाणी ह्याच्यात एक
थेंबसुद्धा ह्याच्यात आपण पाणी घातलं आहे. काही पुऱ्या कशा फुगून होतात या थोड्याशा मग नंतर मुलायम राहतात. घरात काही वडील माणसं असतील त्यांना जे ते कडक खाल्लं नाही जाणार त्यांच्यासाठी ह्या थोड्याशा सॉफ्ट पण पुऱ्या असतात. अशा प्रकारे मी ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत. रंग पहा किती सुरेख आलेला आहे. आतूनसुद्धा इतक्या खमंग तळल्या गेलेल्या आहेत की आणि हे जे उरलेलं शेवटलं होतं ह्याचे मी एवढेसे शंकरपाळे करून घेतले म्हणजे आपला आटा काहीच जे आहे ते वेस्ट नाही गेलेलं आहे.